गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी बाहेर पडलो असताना धनकोडीतून जात होतो, तेव्हा रस्त्याने जाताना मला एक दिसलं असं की एक गाईचं वासरू असंच रस्त्याने पळत होतं. मला असं वाटलं त्याला काय लागलं आहे वगैरे किंवा काय झालं असेल, म्हणलं जाऊन बघावं जवळ जाऊन. मग मी आलो, थोडं अजून पुढे गेलो, पाहतो नुसतं ते ओरडं होतं, खूप ओरडत होतं, जोरजोरात ओरडं होतं, पळवतं इकडून तिकडं. थोडं आधी असं वाटलं की जाऊ दे, तिथं असेल तर जाई कुठे कुठे आपलं काम करून घेऊया. पण थोडं पुढं गेल्यावर परत असं वाटलं की नको, पाहू तरी या काय झालं. मग त्याच्या मागे मागे गाडी घेत राहिलो, कुठे चाललंय पाहिलं. मागणं जाता तर पुढच्या गाड्यांना असा हात करून साईड लावा असं सांगत होतो, म्हणजे जेणेकरून त्याला काय लागणार नाही. आज काय दिवसभर हेच करायचं आहे काय. भाऊला समजा पण कुठं जायचंय कुठं नाही. 10-12 राऊंड झाले असतील माझे, खालीवर खाली असे 1 किलोमीटरचे 1.5 किलोमीटरचे. त्याच्या मागं पळत पळत जायला लागलो, एवढा जोरसोर पळत होतो एक पिल्लू. 2 वेळा लातही मारले त्यांनी मला, पकडायला गेलो तेव्हा. शेवटी एका रिक्षावाला माझ्या दया आली, त्यांनी माझ्यासोबत मला बस बस भाऊ गाडीमध्ये, आपण मागं मागं जाऊ. शेवटी त्या मागं जात त्याला पळत पळत एका ठिकाणी आणलं, तिथे दिसली गाई, सेम सेम दिसत होती. मला वाटलं त्याचंच पिल्लू. आता ते गाईपाशी पण थांबणार, म्हणलं करायचं तरी काय. तर थोडं जाऊन पुढं बघितलं, त्याला तिची आई भेटली, सापडली. मला असं वाटतं की मी एकटा आणि तो रिक्षावाला. शेवटी पार अर्धा 1 तासानंतर तो माझ्या मदतीला आला. सगळे लोक रस्त्याने बघत होते नुसतं, काय चाललंय काय नाही काय नाही. जाऊ दे, ते झालं. घरी आलो, लंचची तयारी केली, राईस घेतला. आज ऑमलेट राईस खायचा होता, ऑमलेट बनवलं होतं हाताने. राईसवरती ऑमलेटचा स्प्रेड करायचा आणि एअर फ्रायरमध्ये टाकून द्यायचा. तेव्हा थोडी चिकनची भाजी टाकली, घरच्यांची केली होती त्यांच्यासाठी. एअर फ्रायर झालं. बघा आपलं आजचा लंच कसला भारी बनला आहे. मी ते झालं. मला जेवणानंतर गोड लागतं, मग मी रोज थोडा मध खात असतो. हे नारायणपूरला दिला होता एका माणसाने. असं आराम करून आलो जिममध्ये. आज सॅटर्डे असल्यामुळं माझ्यासोबत कोणीच नव्हतं. उमेश आणि साहिल दोघांनी सुट्टी घेतली. शेवटी कार्डिओ केला आणि मी सुद्धा लवकरच घरी निघून गेलो.